सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। गणपत गायकवाडांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेतला जाणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी। तर आयटीसी हॉटेलमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ठाकरे गटाचे आमदार जे आहेत ते आता या हॉटेलमधून निघतील आणि विधान भवनाकडे जाण्यासाठी रवाना होतील। अजूनही महाविकास आघाडीच्या आमदारांकडून मतदान जे आहे ते झालेलं नाही। संजय राऊत हे काही वेळापूर्वी आमदारांच्या भेटीसाठी जे आहे ते पोहोचलेले होते आणि आता ठाकरे गटाचे आमदार जे आहेत ते विधान भवनाकडे निघतील। महत्त्वाची बातमी आपण आताच्या घडीची आपण पाहताय। आज नेमकं काय होणार? निकाल जो आहे तो संध्याकाळी 5 किंवा 6च्या नंतर जो आहे तो स्पष्ट होऊ शकतो, लागू शकतो आणि आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येक नेत्याकडून जो आहे तो केला जातोय। महायुतीचे 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। गणित जी आहे ती बांधली जात आहेत। आकड्यांचा खेळ आहे। कुठल्याही प्रकारे दगाफटका होऊ नये यासाठी प्रत्येक पक्षाकडून काळजी जी आहे ती घेतली जाते। ठाकरे गटाचे आमदार यांना आयटीसी हॉटेलमध्ये थांबवण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांची भेट घेतलेली होती आणि आता या हॉटेलमधून ठाकरे गटाचे आमदार जे आहेत ते निघतायत। विधान भवनाकडे जाण्यासाठी आता ते रवाना होतील आणि काही वेळातच विधान भवनामध्ये पोहोचतील। ठाकरे गटाचे आमदार मतदानासाठी विधान भवनाकडे आता निघालेले आहेत। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। या निवडणुकी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स, खडानकडा माहिती जी आहे ती तुम्हाला TV9 मराठीवर पाहता येणार आहे। ठाकरे गटाचे आमदार थोड्याच वेळात मतदान करणार आहेत। काही आमदार जे आहेत ते पुढे निघतायत तर काही आमदार जे आहेत ते अजूनही संजय राऊत यांच्यासोबत त्यांचा संवाद जो आहे तो सुरू आहे। ही 2 दृश्य आपण पाहताय, हॉटेलच्या बाहेरची आणि हॉटेलच्या आतली। वैभव नाईक अजूनही आतमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत काही आमदार आहेत। संजय राऊत यांच्यासोबत त्यांचा संवाद जो आहे तो सुरू आहे।